नमस्कार, मी आहे वैष्णवी कथाळीकर। आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। मूल येथील तालुका कृषी अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने तालुका प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे। आपल्याच कार्यालयातील एका महिला सहकार्यासोबत अश्लील चाळे करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव प्रशांत गोविंदा कलसाडे असे आहे। त्याचे काम करीत असताना एका मजुराचे दुसऱ्या मजुराशी मित्रत्वाचे नाते निर्माण झाले। त्यामुळे एकमेकांच्या घरी येणे जाणेही सुरू झाले। या दरम्यान मित्राच्या अल्पवयीन मुलीशी त्याचे सूत जुळले आणि त्या दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला। दोघेही घरून पळाले आणि गोंदिया येथे लग्न करायच्या तयारीत होते। त्याच वेळी मुलगी बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवताच पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले। मुलीला परिवारांच्या स्वाधीन केले तर आरोपीला गजाआड केले। तलाठी लाच घेण्याची बाब आता नित्याचीच झाली आहे। भंडारा जिल्ह्यात मात्र शेतकऱ्याकडूनच लाच घेताना एका तलाठ्यास अटक करण्यात आली आहे। या कारवाईमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे। विक्री झाल्यानंतर फेरफार करण्याकरिता लाच मागितली गेली होती। वणी शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून 8 फेब्रुवारीला झालेल्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून या प्रकरणातील 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। यातील एक आरोपीला नागपूर कारागृहातून तर दुसऱ्या आरोपीला भंडारा कारागृहातून वणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा वन परिक्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या व 3 इसमांचा बळी घेणाऱ्या भानुसखिंडी वाघिणीच्या बछड्याला वन विभागाने ताब्यात घेतले आहे। खडसंगी वन परिक्षेत्रातील निमढेला येथे त्याला ताब्यात घेण्यात आले आहे। यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील चिचाळा येथील कृषी केंद्रावर बनावट बीटी बियाणे विक्रीस असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच कृषी अधिकाऱ्यांनी धाड टाकत 1 लाखाच्या वर किमतीचे बोगस बियाणे जप्त केले आहे। तर या होत्याच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।